हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द SVBT यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आपण महाराष्ट्र MCA CET बद्दल सर्व काही जाणून घेणार आहे. ज्याप्रमाणे म्हणजे एक्झाम कशा प्रकारची राहते, क्वेश्चन्स किती येतात, एक्झामचा पॅटर्न काय आहे, त्यानंतर जर बघायचं झालं तर सिलेबस काय आहे, मॅथ्समध्ये कुठले कुठले टॉपिक असतात, कम्प्युटरला किती वेटेज राहते है ना. तो या सर्व गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. एक्झाम कधी होणार आहे याची आणि आपण प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे या सर्व गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. तो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे MCA CET बद्दल तुमचे जे काही डाऊट असतील हे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वचे सर्व तुमचे क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आणि त्यानंतरही जर काही डाऊट उरत आहे तुमचा तर तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करू शकता. त्यामधून तुम्हाला जे आहे तुमचे क्वेश्चनचे आन्सर प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. चलो तर बघूया आपण MCA CET बद्दल. ठीक आहे. तर आता MCA CET बद्दल जर बघायचं झालं तर ही महाराष्ट्र MCA CET म्हणत आहे, म्हणजे ही जी एक्झाम आहे स्पेशल महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत त्याच्यासाठी आहे. तो टॉप 10चे कुठले कॉलेज आहे महाराष्ट्रातले आणि इंडिया लेवलचे हे सर्व काही आपण बघून घेऊ आज. ठीक आहे. मोड ऑफ एक्झाम जी आहे ऑनलाईन एक्झाम राहणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ठीक आहे. कम्प्युटरवर टेस्ट राहणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यानंतर जर बघितलं क्वेश्चन टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एका क्वेश्चनला तुम्हाला 4-5 ऑप्शन दिले जातील. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ज्याला म्हणतो आपण, लिहून काहीच घ्यायचं नाही, म्हणजे रिटर्न एक्झाम नाही आहे, सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहे. ड्युरेशन ऑफ एक्झाम आहे 90 मिनिट. मीडियम म्हणजे माध्यम जे आहे पेपरचं ते इंग्लिश आहे, अदर कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर देता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं एका क्वेश्चनला 2 मार्क अलाउड आहेत इथं. निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे, तर निगेटिव्ह मार्किंग आपल्याला या पेपरमध्ये नाही आहे. ठीक आहे. तो समोर बघूया आपण एक्झाम कशा प्रकारे राहते, म्हणजे कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स राहतात. ठीक आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स 30 क्वेश्चन आहे आणि ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. तर मग याच्यानुसार 30 दोन्ही 60 हे झाले. त्यानंतर लॉजिकल अबस्ट्रॅक्ट रिझनिंग, म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि अबस्ट्रॅक्ट रिझनिंग असे 2 पार्ट आहे. त्याचे सुद्धा 30 क्वेश्चन आहे आणि एका क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे टोटल झाले 60 मार्क. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड व्हर्बल ॲबिलिटी, तर तिथं 20 क्वेश्चन्स आहे आणि दुसरं कम्प्युटरचे कन्सेप्ट त्यावर 20 क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती आहे 2. आणि टोटल जसं आपण एक्झामचा ड्युरेशन बघितलेला आहे तो इथं 90 मिनिट्सचा आपल्याला ड्युरेशन दिलेला आहे. याच्यात सेक्शनल टायमिंग वगैरे नाही आहे, म्हणजे आपल्याला 90 मिनिटचं जसं बजेट याच्यात लावायचं आहे तसं आपण लावू शकतो. म्हणजे रिजनिंगला किती वेळ द्यायचा, मॅथ्सला किती द्यायचा, इंग्लिशला किती द्यायचा, हे सर्व ठरवणं आपल्या हाती आहे. ठीक आहे. तो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहे 100. टोटल जे मार्क आहे ते 200. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. ठीक आहे. आणि टोटल ड्युरेशन आहे 90 मिनिट. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो बघा आपण एक टॉपिक वाईजही बघू की आता जसं जर एखाद्याला 2025ची एक्झाम द्यायची आहे, म्हणजे या वर्षीची येणारी, ठीक आहे, तर याच्या जे एक्झाम्स होतात ह्या होतात मार्च, ठीक आहे, मार्च एंडिंग किंवा एप्रिल फर्स्ट वीकपर्यंत जास्तीत जास्त एक्झाम होऊन जातात. ठीक आहे. मार्चच्या एंडिंगला, अदरवाईज एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होतात, कारण आपल्याला PGसाठीच आपण ही देत आहे. तो आपलं ग्रॅज्युएशन सुरू असतानाच्या एक्झाम होतात आणि त्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस होते. ठीक आहे. तो ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे तो एक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबस जो आहे तो खूप वास्ट आहे, म्हणजे भरपूर सारे टॉपिक आहे, भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तो याला जेवढा लवकर स्टार्ट करसाल तेवढं तुमच्यासाठी काय आहे चांगलं आहे. म्हणजे आता जर सुचला आहे तर तुम्ही आत्तापासून याची प्रिपरेशन करायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट आता आपला नाही की त्या ऑगस्ट महिना लागणार आहे है ना, डिसेंबरपर्यंत आपली एक वेळा पूर्ण टॉपिक्स आपल्या नजरेखालून गेले पाहिजे आणि डिसेंबरपासून मार्चपर्यंत जे आहे एक आपलं रिव्हिजन झालं पाहिजे त्याच्यावर, अशा दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आणि यामध्येही तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर अबोव 90 पर्सेंटाईल ॲटलिस्ट आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. तो ते पर्सेंटाईलचा काय राहते त्याच्याबद्दलही आपण बघूया. त्याआधी बघा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक यामध्ये कुठले कुठले टॉपिक कवर होतात. ठीक आहे. तो याच्यात आपण पूर्ण सेपरेशन केलं आहे, तुम्ही बघू शकता. पहिले आहे यामध्ये अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये टॉपिक्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन, इंडायसेस, बायनॉमियल, लोगेरिदम आहे ना, प्रोग्रेशन, सेट थेरी, सेट रिलेशन, अरिथमॅटिक. ठीक आहे. आता इथले जे टॉपिक आहे अरिथमॅटिकचे हे सर्व कॉमन राहतात बाकी सर्व एक्झामसाठी, पण बाकीच्या गोष्टी जर बघितल्या जसं आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला,
हे टॉपिक झाले. त्यानंतर हा परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, हे जर टॉपिक सोडले म्हणजे हे जर बघितलं तुम्ही MBA CT किंवा बँकिंग किंवा SSC रेल्वे असं बाकीची कुठली एक्झाम द्यायची असेल तर हे टॉपिक्स तर कॉमन आहेत, हे कव्हर होऊन जातील. पण न कव्हर होणारे जे टॉपिक्स आहे हे इथून होतात. एक इंडायसिस झाला, बायनॉमिनल झाला, लॉगॅरिथम झाला, प्रोग्रेशन झाला, सेट थिअरी झाला, सेट रिलेशन है ना, हा स्टॅटिस्टिक हा वाला पोर्शन आणि एक इकडचा पोर्शन है ना, मेन्सुरेशन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, पॉलिगॉन. तो याचा जो सिलेबस सांगितलेला आहे आपल्याला मॅथमॅटिक्सचा तो सांगितला आहे 12वी पर्यंतचा. ठीक आहे, म्हणजे 12वी पर्यंत जो मॅथमॅटिक्सचा सेक्शन होता तो इथं आपल्याला विचारला जातो पूर्णचा पूर्ण. ठीक आहे, तो आता कोणाला जर मॅथ्स कठीण जात असेल तर 30 मार्क्सचं मॅथ्स आहे. ठीक आहे, आपल्याला 30 क्वेश्चन आणि 60 मार्क्स, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स आपण बघितलेला आहे. तो लक्षात घ्या, पूर्णचा पूर्ण पेपर जरी सॉल्व नाही झाला म्हणजे समजा एखादा कुठला तरी टॉपिक कठीण वाटते म्हणून ती एक्झाम न देणं हे काही योग्य नाही आहे. ठीक आहे, आपल्याला 200 मार्क्सपैकी 90% वर जायसाठी जास्तीत जास्त 130 ते 150 मार्क पाहिजे आहे. कितीवर जाते पर्सेंटाईल तर मी तुम्हाला समजून सांगेल कसं काउंट केलं जाते तर. ठीक आहे, तो 130 ते 150 मार्क. आणि जर एखादा टॉपिक आपल्याला कठीण जातो, जसा एखाद्याला समजा मॅथ्स कठीण जातो तर त्याने मॅथ्सला म्हणजे जे टॉपिक जमतात तेवढे केले आणि बाकीचे सोडून जरी दिले तरी तिथं आपण एक्झामला जे आहे चांगले 90% वर जाऊ शकतो. म्हणजे 30 पैकी समजा आपण 15 क्वेश्चन जरी अटेम्प्ट करू शकलो किंवा म्हणजे 15 मार्काचा जरी अभ्यास आपण केला आणि 15 मार्काचे टॉपिक जरी सोडून दिले तरी काही हरकत नाही आहे. फक्त एकच आहे की ते जे काही 15 मार्काचा अभ्यास आपण करत आहे तो आपल्याला फिक्स आणि चांगल्या रीतीनं करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काही जणांना मेन्सुरेशन जमत नाही किंवा जॉमेट्रीचा जो पार्ट राहतो तो व्यवस्थित जमत नाही तर त्याच्यामुळे एक्झाम न देणं हे काही योग्य नाही आहे. तो पार्ट तुम्ही सोडून दिला तरी चालतंय. ठीक आहे, तसं आपल्या क्लासमध्ये आपण हे सर्वच टॉपिक कव्हर करत असतो. ठीक आहे, पण हा अनुभव आहे की काही पोरांना ते टॉपिक थोडेसे कठीण जातात. तर माझं सजेशन तरी हे राहते की नाही केले तरी काही हरकत नाही आहे. रिझनिंग, कम्प्युटर यामध्ये जे आहे इंग्लिशमध्ये आपण मार्क आपले कव्हर करू शकतो. ठीक आहे, तो हे मॅथ्सचे टॉपिक तुमच्यासमोर आहे. यानंतर जर बघायचं झालं तो इंग्लिशबद्दल बघा. ठीक आहे, इंग्लिशमध्ये होकॅब पार्ट. ठीक आहे, तो एक बुक आहे होकॅबसाठी, लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे कारण सर्वात जास्त क्वेश्चन आजकाल याच्यावरून विचारलं जात आहे. वर्ड पॉवर एक मिनिट सर, वर्ड झालं ते वर्ड पॉवर मेड इझी म्हणून. ठीक आहे, वर्ड पॉवर मेड इझी. तो हे जे बुक आहे हे तुम्ही आतापासून रीड करायला पाहिजे. याच्यामध्ये जे आहे तुमचे सिनॉनिम्स, अँटोनिम्स. ठीक आहे, हा एक टॉपिक चांगला कव्हर होऊन जाईल. याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, हा ग्रामरचा पोर्शन आहे. एरर डिटेक्शन, सेंटेन्स करेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. तो हे सर्व काही तुमचं कव्हर करून दिलं जाते. हा रीडिंग कॉम्प्रहेन्शन आहे. ठीक आहे, पॅरा जंबल, त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस. तो हा इडियम्स अँड फ्रेजेस आणि दुसरा सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स. हे वर्ड पॉवर मेड इझी जे बुक आहे हे तुमच्यासाठी बेस्ट आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे तुम्ही सेल्फ प्रिपरेशन त्याच्यातून करू शकता. बाकी ग्रामरचा जो पोर्शन आहे सर्व क्लासमधून तुम्हाला टीच केलाच जातो व्यवस्थितरित्या. ठीक आहे, तो हा इंग्लिशचा सिलेबस आहे तुमच्यासमोर. त्यानंतर जर बघायचं झालं तर आपण रिझनिंगबद्दल बघूया. ठीक, रिझनिंगमध्ये बघा ट्रॅडिशनल लॉजिक, अल्फा टेस्ट, कोडिंग डिकोडिंग, सिरीज, ब्लड रिलेशन है ना, डायरेक्शन, रँकिंग, सिलोजिझम, हे जे टॉपिक आहे सर्व हे सर्वच एक्झामसाठी कॉमन आहे. एक्स्ट्राचा जो पार्ट आपल्याला आहे तो आहे स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट, कोर्स ऑफ ॲक्शन है ना, म्हणजे एखादं स्टेटमेंट दिलं आहे तुमची त्याच्यावरची काय ॲक्शन राहील. ठीक आहे, त्याचे ऑप्शन दिले राहतात आपल्याला खाली. कॉज अँड इफेक्ट, इन्फरन्स, एखादी म्हणजे लाईन दिली राहते त्याच्यातून आपल्याला काय अर्थ निघतो त्याला आपण म्हणतो इन्फरन्स. ठीक आहे, ॲनालिटिकल लॉजिक, लिनियर, सर्क्युलर, डिस्ट्रीब्युशन, कॉम्परेशन. ठीक आहे, तो हे सर्व टॉपिक जे आहे व्यवस्थितरित्या तुमच्या आपल्या क्लासमध्ये कव्हर करून घेतल्या जातील. हा आपला जो आहे रिझनिंगचा सेक्शन आहे पूर्ण. ठीक आहे, क्लॉक कॅलेंडर आहे यामध्ये. ठीक आहे, आता हा रिझनिंग आहे हा पण 30 मार्कासाठी आहे आपल्याला. ठीक आहे, 1 मिनिट. रिझनिंग 30 मार्कासाठी आपण बघितलेला आहे. क्वांट 30 मार्कासाठी आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जो कम्प्युटर आहे तो 20 मार्कासाठी आहे. ठीक आहे,
कम्प्युटरचा जो सेक्शन आहे हा 20 मार्कासाठी आहे आपल्याला, 20 मार्क्सचा. इथून आपण चांगले मार्क कव्हर करू शकतो. आपल्या क्लासमध्ये जे आहे आपण सेपरेट कम्प्युटरसाठी टीचर ठेवलेले आहे, ज्यांचे सॅटर्डे संडेला आपण क्लास घेत असतो. ठीक आहे. तो कम्प्युटरमध्ये जर बघितला आपण कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर लँग्वेज, ऑपरेटिंग सिस्टीम है ना, तो इथं जो आहे हा रीडिंगचा पार्ट आहे. इथं आपले चांगले मार्क कव्हर होऊ शकतात. म्हणजे 20 पैकी नाही काही तर 15 ते 20च्या मधात आपले मार्क इथं चांगले कव्हर होऊ शकतात. रिझनिंग आहे, रिझनिंग इझी पोर्शन राहतो, त्याच्यावर जास्त फोकस आपण करायला पाहिजे. ठीक आहे. आणि मी जसं सांगितलं आता याच्यामध्ये कठीण वाटणारा टॉपिक एकच आहे, तो म्हणजे क्वांट. तर त्यातला आपण जो पोर्शन जमतो त्याच्यावर जरी फोकस केला तरी भरपूर आहे. म्हणजे जर बघायचं झालं, लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं 200 मार्क्सची आपली एक्झाम आहे ही पूर्ण. ठीक आहे. पर्सेंटाईलच्या बाबतीत लक्षात घ्या, पर्सेंटाईलमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन राहते. पर्सेंटाईल थोडं समजून सांगतो. ठीक आहे. तो आता काय होते की दरवर्षी 40 ते 50,000 विद्यार्थी फॉर्म भरतात. 40K to 50K स्टुडंट फॉर्म भरतात है ना. पण या 40,000 50,000 विद्यार्थ्यांमधून जे टॉपर विद्यार्थी असतील, समजा फर्स्ट 10 टॉपर म्हणू आपण, तो त्याला 200 पैकी भेटले 140 मार्क. 200 पैकी मार्क भेटले 140. तो त्या वर्षीचा जो टॉपर 140 वर आहे है ना, तो त्या वर्षीचे 140 म्हणजे 100 पर्सेंटाईल झाले. 140 मार्क म्हणजे काय झाले, 100 पर्सेंटाईल. म्हणजे एखादा विद्यार्थी जर 132 मार्क घेऊन राहिला, ठीक आहे, किंवा 120 मार्क घेऊन राहिला, 120 ते 140च्या मधात एखादा विद्यार्थी आहे, तो आरामात 90 पर्सेंटाईलच्या वर गेला म्हणजे समजून जा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे इथं 200 पैकी 200 क्वेश्चन सोडवले म्हणजे 100 पर्सेंटाईल नाही होत. तर त्या वर्षीचा जो टॉपर राहतो त्याच्यानुसार त्या वर्षीचा 100 पर्सेंटाईल ठरवल्या जाते. म्हणजे त्या वर्षीचा टॉपर 140 वर असेल, तो आपला 100 पर्सेंटाईल झालं 140. यानंतरही एक कन्फ्युजन अजून राहते, लक्षात घ्या. शिफ्ट वाईज एक्झाम राहतात, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट है ना. तर यामध्ये काय होते, एखाद्या शिफ्टमधला पेपर कठीण येतो, एखाद्या शिफ्टमधला इझी येतो. मग कोणाचे जास्त अटेम्प्ट होतात, कोणाचे कमी अटेम्प्ट होतात. तर यामध्ये जे आहे नॉर्मलायझेशन मेथड सुद्धा वापरले जाते. नॉर्मलायझेशन. ठीक आहे. तो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ज्यानं जेवढे सॉल्व्ह होतात तेवढे व्यवस्थितरित्या काय करायचे, सॉल्व्ह करायचे. म्हणजे पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. नॉर्मलायझेशननं एखाद्याला कमी मार्क जरी असतील, म्हणजे कमी जरी अटेम्प्ट असेल, तर त्याचे मार्क जे आहे नॉर्मलायझेशन मेथडनं काय होतात, वाढून जातात. ठीक आहे. तो कोणाच्या शिफ्टमध्ये सोपा पेपर आला, कोणाच्या शिफ्टमध्ये कठीण पेपर आला, याचा आपण टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. तो हे तुम्हाला पर्सेंटाईल मेथड समजली असेल. तो आपल्याला जे आहे 200 पैकी म्हणजे आउट ऑफ 200 आपला जे टार्गेट आहे ते जास्तीत जास्त 150 मार्कांपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत 150च्या वर 100 पर्सेंटाईल गेलेला नाही आहे. तो आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत पकडू शकतो, 150 है ना. म्हणजे काही न जमणारा पोर्शन आपण इथं अवॉइड जरी केला, म्हणजे आपण 25 क्वेश्चन टोटली समजा अवॉइडेबल पकडू शकतो. म्हणजे 150 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन जर पकडले आपण, तर 75 क्वेश्चनला काय राहील, 150 मार्क है ना. 100 क्वेश्चन आहे तर तो 75 क्वेश्चन म्हणजे 25 क्वेश्चन आपण याच्यातून काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. म्हणजे जे टॉपिक नाही जमत त्याला सोडलं तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघूया कॉलेजेस. ठीक आहे. तो हे ऑल ओव्हर इंडियाचे टॉप 10 कॉलेजेस आहे समजा. ठीक आहे. तर आपण याबद्दल बघणारच नाही आहे. तर आज आपण महाराष्ट्राबद्दल बघत आहे. तर महाराष्ट्रातलेच टॉप 10 कॉलेजेस बघा इथे. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, इथून सर्वात जास्त म्हणजे विद्यार्थ्यांचं ड्रीम असते की तर आपल्याला ॲडमिशन भेटली पाहिजे. ठीक आहे. PS मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे है ना. बाकीचे जास्तीत जास्त पुणे आणि मुंबईलाच आहे. हे एक औरंगाबादला आहे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुलेमध्ये बरेच विद्यार्थी असतात जॉईनिंग है ना. विश्वकर्मा आहे, कोणाचं ड्रीम असते, SIES विश्वकर्मा. ठीक आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. ठीक आहे. तो हे सर्व जे आहे टॉप 10चे आपले महाराष्ट्रातले कॉलेजेस आहे जे पोरांचं ड्रीम असते. याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि आत्तापासून जे आहे तुम्ही याच्यातलं एखादं कॉलेज ड्रीम करून त्याच्याबद्दलची माहिती काढून ते तुमच्या फोकस ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्यासमोर जे आहे ड्रीम्स असायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जसं मी अभ्यासाचं तुम्हाला सांगितलं, आता काही विद्यार्थी नॉन सिरियसली अभ्यास
म्हणजे अभ्यास न करता पेपरला जातात की बाबा चला ठीक आहे देऊन टाकू आपण, असंच पास होऊन जाते है ना. तर मग काही विद्यार्थ्यांना 1 वर्ष वाया गमावं लागतो, रिपीट करावं लागतं. तर माझं तरी सजेशन राहील, जे विद्यार्थी सध्या BCA सेकंड इयरला आहेत ठीक आहे किंवा फर्स्ट इयरला आहेत, त्यांना जर एक चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला फायनल इयर नंतर जायचं आहे, तो आता प्रत्येकाची बुद्धिक्षमता वेगवेगळी राहते है ना. एखादा हुशार विद्यार्थी राहतो, कदाचित तो 1 वर्षात कव्हर करून घेईल, पण एखादा डीम विद्यार्थी आहे है ना, तो त्याला कदाचित हे सिलेबस कंप्लीट करता करता जास्त वेळ लागतो. तर माझं सजेशन तरी हे राहते की जेवढा लवकर आपण स्टार्ट करू तेवढं चांगलं आहे. आता आपल्या क्लासबद्दल जर सांगायचं झालं तर लक्षात घ्या, आपल्या क्लासमध्ये असं आहे, एक वेळा जर तुम्ही क्लास जॉईन केला तो परमनंट मेंबरशिप आपल्या क्लासची राहते. म्हणजे एखादा सेकंड इयरचा विद्यार्थी आपल्या बॅचला जॉईन करतो, मग सेकंड इयरमध्ये त्याने बॅच केली, त्याला थर्ड इयरमध्ये रिपीट करायचं आहे, ही कॅन रिपीट है ना. म्हणजे त्याची पुन्हा कधीच आपल्या इथं कॉस्ट लागत नाही. आता बाहेर गावचा जर कुठला विद्यार्थी असेल त्याला करायचं असेल तर आपल्या इथं ऑनलाईनची सुद्धा फॅसिलिटी आहे ठीक आहे. आपल्या क्लासचा ॲप आहे SVBT म्हणून, त्यावर तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस ठीक आहे, रेकॉर्डेड क्लासेस भेटतील ठीक आहे. त्यानंतर लाईव्ह क्लासेसची सुद्धा फॅसिलिटी आहे आणि एकदम मिनिमम प्राईजमध्ये या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे. रिसेंटली आपल्या बॅच सुरू होणार आहे 5 ऑगस्टपासून. त्यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर एक माझा मी कॉन्टॅक्ट नंबर इथं शेअर करतो तुम्हाला, त्यावर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, हे दिलेला आहे, हा माझा नंबर आहे 7972209893. अदरवाईज हा सेकंड नंबर आहे 7776019183. यापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची आहे, ऑफलाईन बॅच करायची आहे, त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. ओके. काही डाऊट असले नक्की कमेंट करा. वाटत असेल ऑफिसला व्हिजिट करा. आपलं अमरावतीमध्ये पंचवटी स्क्वेअरलाच क्लास आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी चांगलं डिटेल मिळून देईल. थँक्यू.